नमस्कार, आपलं आत्मनिर्भर सिरीजमध्ये स्वागत आहे. आर्ट ऑफ आन्सर रायटिंगमध्ये आपण आजचा प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न हा प्रॉबिटी सेक्शनवरती आहे आणि हा प्रश्न आपल्याला प्रॉबिटी तर माहीत असायला हवं, नीती शुद्धता ज्याला आपण म्हणतो, यासोबतच आपल्याला ॲटिट्यूड हे पण आपल्याला एक सेपरेट युनिट आहे, ते पण आपल्याला माहीत असायला हवं. मग असा ह्या दोन्ही कॉम्बिनेशनचा आज आपण प्रश्न घेणार आहोत. ओके, प्रश्न खूप इंटरेस्टिंग आहे. आपण प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपली जी टेस्ट सिरीज आहे याचा नक्कीच तुम्ही फायदा करून घ्या, कारण आपली येणाऱ्या MPSCच्या मेन्ससाठी UPSCच्या मेन्ससाठी आपण टेस्ट सिरीज लॉन्च करत आहोत, ज्यामध्ये एथिक्स एसे आणि GS मेन्ससाठी टेस्ट सिरीज आहे. ओके, तर आजचा आपण प्रश्न स्टार्ट करूयात. प्रश्न वाचूयात. सुरुवातीला प्रश्न वाचताना इथे पहा, प्रश्न थोडासा मोठा आहे आणि 10 मार्क्सचा आहे आणि 150 शब्दांमध्ये आपल्याला प्रश्न लिहायचा आहे. प्रश्न वाचूयात आता व्यवस्थितपणे आपण. हे पहा, आधी सुरुवातीला इंग्लिशमध्ये प्रश्न वाचू, नंतर आपण मराठीमध्ये वाचूयात. प्रॉबिटी एन्श्योर, प्रॉबिटी काय करते? एन्श्योर करते. काय करते? द मॉरल कंपास ऑफ अ सिव्हिल सर्वंट, एक दिशादर्शक म्हणून कार्य करते. कोण? प्रॉबिटी. ओके, वाईल ॲप्टिट्यूड एन्श्योर्स द फंक्शनल एक्सलन्स, इल्युसिडेट विथ द सुटेबल एक्झाम्पल. हा असा आपला प्रश्न आहे. म्हणजे चारित्र्य शुद्धता, ज्याला आपण योग्यता पण म्हणतो, चारित्र्य शुद्धता, योग्यता सिव्हिल सेवकाला नैतिक दिशादर्शकाचं, कंपासचं कार्य करते. तर कौशल्य काय करतात? तर कौशल्य प्रशासनातील कार्यात्मक उत्कृष्टता वाढवतात किंवा सुनिश्चित करतात. असा हा आपला मराठीमध्ये प्रश्न आहे. आणि याचं काय करायचे? या वाक्याला आपल्याला उदाहरणं देऊन स्पष्ट करायचे. उदाहरणाच्या साहाय्याने हा आपल्याला प्रश्न लिहायचा आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थितपणे प्रश्न समजलेला आहे. प्रश्नाची आपण सुरुवात करूयात. प्रश्नाची सुरुवात करताना आपल्याला एक चांगलं इंट्रोडक्शन प्रश्नामध्ये आपण लिहू शकतो. इंट्रोडक्शनमध्ये आपण डायरेक्टली फोकस्ड अप्रोच ठेवून आपण उत्तराची सुरुवात करू शकतो. डिफरन्स म्हणण्याच्या ऐवजी आपण दोन्ही, एकच मिनिट, हे पहा, इंट्रोडक्शन एक प्रस्तावना कशी असू शकते. तर यामध्ये आपण प्रॉबिटी म्हणजे काय, तर सार्वजनिक प्रशासनामधली चारित्र्य शुद्धता, आपली डेफिनेशन आहेच प्रॉबिटीची, आतापर्यंत तुम्हाला सर्वांना पाठ झालेली असेल. ओके, तर ॲप्टिट्यूड म्हणजे काय? कौशल्य, ज्याला म्हणतो स्किल, एखादा सर्टन स्किल एखाद्या व्यक्तीकडे असणे त्याला ॲप्टिट्यूड म्हणतो, किंवा त्याला आपण म्हणतो कौशल्य, कार्यक्षमता आणि निर्णय क्षमता, या तिन्हीचं कॉम्बिनेशन. आणि जी ही क्षमता आहे, हे जे स्किल आहे, ते काय करतं? सेवकाला परिणामाभिमुख आणि कार्यक्षम बनवतं. यामुळे काय होतं? इफेक्टिव्ह अँड रिझल्ट ओरिएंटेड त्याचं जे काही काम असेल ते घडू शकतं, इथे आपण असं म्हणू शकतो. आणि हे साध्य करण्यास मदत होते. असा पहिला आणि दुसरा पॅरेग्राफ आपण त्यांचे डेफिनेशन एक्सप्लेन करून लिहू शकतो. आता हे गुण कसे आहेत? परस्पर पूरक आहेत. पहा, आपलं तिसरं जॉईनिंग सेंटेन्स आलं. एक विधान म्हटलं आपण, दुसरं विधान घेतलंय डेफिनेशनचं, आणि यांना जॉईनिंग सेंटेन्स आपण इथे लिहिलं आपल्या इंट्रोडक्शनमध्ये. त्यामध्ये हे परस्पर पूरक लिहिले आणि सुशासनाचा, गुड गव्हर्नन्सचा पाया हे घडवतात, असं इंट्रोडक्शनमध्ये आपण लिहिलेलं आहे. यानंतर आपण एक चांगलं उदाहरण आता इथे देऊ शकतो. मुख्य बॉडीमध्ये, एकच मिनिट, पुढे मागं झालेलं आहे थोडंसं, काही हरकत नाही आहे. मुख्य बॉडीमध्ये आपण काय लिहू शकतो? हे पहा, मुख्य बॉडी, मेन गाभा जो आहे उत्तराचा, त्याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की जी प्रॉबिटी आहे ती कशी काय करते, तर प्रशासनामध्ये कार्य करण्यासाठी निपक्षपातीपणा असेल, भ्रष्टाचार मुक्त वातावरण असेल, ते निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आणि याचं उदाहरण जर पाहिलं आपण, तर राजकीय एखाद्या दबावाला नियमबाह्य कंत्राट जर असेल, तर ते एखाद्या व्यक्तीला कोणत्याही फेवरेटिझम न दाखवता त्यामध्ये प्रॉपर एक कॉम्पिटेटिव्ह जो ॲप्रोच आहे तो ठेवून व्यवस्थितपणे ते देणे, याला आपण इथं उदाहरणामध्ये स्पष्ट करू शकतो. म्हणजे चारित्र्य शुद्धतेचं ते प्रतीक बनू शकतो. या उलट जर ॲप्टिट्यूड असल्यामुळेच तो अधिकारी काय करायचे, जर त्याच्याकडे स्किल असेल तर तो काय करू शकतो? प्रॉबिटीने वागू शकतो, कारण त्याचं स्किल त्याला काय करणार आहे, त्याला ट्रेन करणार आहे त्याच्या ब्रेनला, आणि मांडणी करण्याचा प्रयत्न करणार आहे की कायदेशीर आणि व्यवहार्य जे काही पर्याय आहेत, लॉफुल अल्टरनेटिव्ह काय आहेत, ते त्याला तो तिथे सुचवू शकतो. त्याचा ॲप्टिट्यूड, त्याच्या जी कौशल्य क्षमता आहे यामुळे. म्हणजेच प्रॉबिटीसोबत जर ॲप्टिट्यूड असेल त्या व्यक्तीकडे, तर नक्कीच तो काय करेल? कायदेशीर आणि व्यवहार्य पर्याय इथे सुचवू शकतो. या पद्धतीने आपण उत्तराची मुख्य बॉडी लिहू शकतो.
आणि आता सर्वात महत्त्वाचं, इथे आपण पाहिलेलं आहे की मुख्य बॉडीमध्ये आपण इथं उदाहरण एक लिहिले आहे बरोबर आत्ताच कंत्राटचं. तर याच्या व्यतिरिक्त पण आपण एक दुसरे उदाहरण पण घेऊ शकतो. मी इथे एक रिसेंट उदाहरण घेतलेलं आहे, खूप चांगलं उदाहरण आहे, तुम्ही इथे पाहू शकता. या उदाहरणामध्ये आपण काय केलेलं आहे, तर या उदाहरणामध्ये आपण ई मार्केटप्लेस उदाहरण घेतलेलं आहे. हे पहा, यामध्ये सरकारी काही खरेदी प्रक्रिया आहे ती डिजिटल मार्गाने नियमाधीन राहून किंवा पारदर्शक ट्रान्सपरंट राहून कार्य करू शकते. मग असं झाल्यामुळे काय होऊ शकतं, प्रॉबिटी आणि ॲप्टिट्यूड या दोन्ही गोष्टी काय राहतात, तर यांचा सकारात्मक परिणाम ई मार्केट याच्यामुळे प्लेसमुळे होऊ शकतो. कसा होऊ शकतो, तर चारित्र्य शुद्धता आणि नैतिक शुद्धता राखली गेली आणि भ्रष्टाचार कसा झाला इथे कमी होऊ शकतो. तसेच तांत्रिक कौशल्य आणि अंमलबजावणीची क्षमता, कार्यक्षमता इथे वाढू शकते आणि ज्यामुळे काय होऊ शकते, इफिशियन्सी वाढू शकते बरोबर, असं आपण म्हणू शकतो. कशामुळे, तर या अशा टेक्नॉलॉजीचा इथे वापर केल्यामुळे. तसेच दुसरं उदाहरण बरोबर, दुसऱ्या उदाहरणामध्ये म्हणू शकतो की आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये प्रॉबिटी असणारा अधिकारी तर चांगलं व्यवस्थित डिझास्टर मॅनेज करू शकेल, आपत्तीचं व्यवस्थापन. जर त्याच्याकडे आणखीन कौशल्याचा वापर जर स्किल असतील तर तो रिसोर्सेसचं अलोकेशन पण व्यवस्थित करू शकतो. जो मदत निधी मिळतोय त्याचा गैरवापर होऊ शकतो. पण जर ॲप्टिट्यूड असेल त्याच्याकडे तर काय होईल, वेळेवर टाईमली ज्याला गरज आहे त्याला ती मदत पोहोचू शकेल. असं आपण, हे आपलं पहिलं एक्झाम्पल आणि हे आपलं दुसरं एक्झाम्पल, दोन एक्झाम्पल तुम्ही एक एक्झाम्पल दिलं तरी सफिशियंट आहे, कारण प्रश्न 10 मार्कचा आहे. आय होप इथं व्यवस्थित लक्षात आलं तुमच्या. पुढे जाऊयात. एक चांगलं कन्क्लुजनमध्ये आपण काय लिहू शकतो, कन्क्लुजन करणं तर गरजेचं आहे आपल्याला, कारण इथेच एक्झामिनर तुम्हाला मार्क्स देणार आहे. तर निष्कर्षामध्ये आपण म्हणू शकतो फक्त ॲप्टिट्यूड किंवा फक्त प्रॉबिटी असणं गरजेचं नाही, त्याच्याकडे एक स्किल सेट पाहिजे. दोन्ही सुसंगतता त्याच्याकडे असेल तर त्याच्याकडे एफिशियंट बट अनएथिकल ठरू शकतो. म्हणजे इथं म्हणणं काय, फक्त ॲप्टिट्यूड असेल आणि प्रॉबिटी नसेल तर एफिशियंट असू शकतो पण अनएथिकल असू शकतो. म्हणजे त्याच्याकडे ए आहे पण पी नाही आहे तर काय करू शकतो, तो अनएथिकल होऊ शकतो. आता त्याच्याकडे प्रॉबिटी आहे पण ॲप्टिट्यूड नाही आहे, त्याची इफिशियन्सी कमी होऊ शकते. आणि दोन्ही नसतील, प्रॉबिटी आणि ॲप्टिट्यूड, तर तो अधिकारी प्रशासनामध्ये काय कार्य करेल देव जाणे. ओके, पण या जर दोन्ही गोष्टी असतील त्याच्याकडे स्किल सेट असेल आणि तो प्रॉबिलिटी पण असेल त्याच्याकडे, तर नक्कीच कार्यक्षमता कशी वाढेल, खूप जास्त वाढेल आणि तो प्रशासनासाठी एथिकल, एफिशियंट गव्हर्नन्सचा जो पाया आहे, फाउंडेशन बिल्ड करण्याचा अधिकारी, तो कार्य करू शकतो असं म्हणू शकतो. एक खूप चांगलं कन्क्लुजन इथे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्कीच हे कन्क्लुजन तुम्ही स्क्रीनशॉट काढून तुमच्याजवळ सेव्ह करून ठेवू शकता आणि हे वापरू शकता. आय होप तुम्हाला हे आन्सर व्यवस्थित समजलेलं असेल. आपण भेटूयात आपल्या पुढील आन्सर रायटिंग क्वेश्चनमध्ये. धन्यवाद.